आज आपण इंग्लिश भाषेमधला नवीन एक उपक्रम शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे की सब्जेक्ट वर्क ॲग्रीमेंट. काय आहे? सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. ह्याच्यामध्ये सब्जेक्टनुसारच आपल्याला काय करायचं आहे, वर्ब काय करायचं आहे, यूज करायचं आहे. आपण इथं फरशीवर काही सब्जेक्ट दिलेले आहेत, त्याच्यामध्ये काही प्रोनाऊन्स आहेत आणि काही इथं वर्ब दिलेले आहेत. तर गीतांजली कापसे ही मुलगी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही लँग्वेजची ॲक्टिव्हिटी करून दाखवणार आहे. आपण याच्यामध्ये फक्त तिला सब्जेक्ट सांगणार आहोत आणि त्या सब्जेक्टनुसार कोणता वर्ब तिथे वापरायचा आहे ती आपल्याला जम्प थ्रू काय करणार आहे, करून दाखवणार आहे. सो क्लॅप फॉर द गीतांजली. आपल्याला एकदा गीतांजलीसाठी काय करायचं आहे, टाळ्या वाजवायच्या आहेत. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूयात. आय वरती जम्प घ्या. हां, आयला कोणता आपण वर्ब वापरतो? एम. जम्प. ओके. यू सोबत कोणतं वर्ब वापरायचं आहे? आर. जम्प होणार. व्हेरी गुड. नाऊन. नाऊन सोबत काय वापरणार आपण? इज वापरणार का आर वापरणार? इज. व्हेरी गुड. जम्प ऑन इज. शी. यस. शी सोबत आपण कोणतं वर्ब वापरणार? हॅज वापरणार का हॅव वापरणार? हॅज. जम्प ऑन हॅज. व्हेरी गुड. राम. राम सोबत आपण कोणतं वर्ब वापरणार? इज. व्हेरी गुड. आय. ओके. वर्ब एम. जम्प. क्लॅप फॉर हर.